महाविकास आघाडीमध्ये जो प्रतिष्ठेचा असा लोकसभा मतदारसंघ झालेला होता, अशा भिवंडी लोकसभा मतदारसंघात अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं सुरेश बाळामामा म्हात्रे यांच्या उमेदवारीची घोषणा केलेली आहे। आपल्यासोबत स्वतः सुरेश म्हात्रे साहेब आहेत। नक्की काय सांगाल तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, सर्वप्रथम तर आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आणि सर्व प्रमुख पक्षांचे सर्व सन्माननीय नेते, या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय की सर्वानुमते आज सर्व पक्षीय सर्व नेते मंडळीने माझ्यावर विश्वास ठेवून ही लोकसभा हे तिकीट मला दिलं, त्याबद्दल मी सर्व नेत्यांचं सर्व पक्षांचं मनपूर्वक आभार मानतो। काय नक्की तुम्ही आव्हान समजता? एक आव्हानात्मक निवडणूक आहे। या ठिकाणी 2 वेळा निवडून आलेले केंद्रीय राज्यमंत्री भाजपाकडून उमेदवार आहेत। नाही, केंद्रीय मंत्री कपिल पाटील जरी 2 वेळा निवडून आले, 10 वर्षांचा कालावधी मिळाला तरी सुद्धा 2 वेळा निवडून 2 सुद्धा कामं न करणारे हे निष्क्रिय, निरुपयोगी, अपयशी असे खासदार आहेत। आणि म्हणून अशा खासदाराविरोधात लढताना मला आव्हान असं कुठलंही वाटत नाही, कारण जर त्यांनी काही कामं केली असती तर नक्कीच आव्हान असतं। परंतु मी तुम्हाला सांगितलं तर त्यांनी खासदारकीच्या माध्यमातून, खासदारांच्या माध्यमातून केले 2 तरी कामं दाखवावी। एकूणच जर आपण पाहिलं तर या भिवंडी महाविकास आघाडीमध्ये या जागेवरून जो मोठ्या प्रमाणात तिढा निर्माण झाला होता, आता काँग्रेसचे काही उमेदवार जे इच्छुक होते, दयानंद सोरके यांनी सुद्धा ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे, काँग्रेसला विश्वासात घेतले ना असं वक्तव्य केलेले, याकडे तुम्ही कसं पाहता? नाही बघा, एक तर पहिले तर सर्वच पक्ष मागणी करत होते, सर्वांनाच लढण्याचा अधिकार आहे, परंतु आता जी उमेदवारी जाहीर झाली, मला माहीत आहे सर्व पक्षीय बैठक होऊन ही उमेदवारी जाहीर झाली। आपल्याला देखील कल्पना आहे की एवढ्या दिवसापासून भिवंडीचा प्रश्न रेंगाळलेला होता, परंतु सर्वानुमते आज ही उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि येत्या 2 दिवसात तुम्हाला महाविकास आघाडीची बैठक दिसेल, तुमची पत्रकार परिषद देखील असेल आणि आम्ही सर्व महाविकास आघाडीचे इथले पदाधिकारी एकोपाने काम करू, एवढं मी आपल्याला नक्कीच आश्वासन देतो। या सर्व काँग्रेसच्या ज्या काही नाराज असतील त्यांना तुम्ही कशा पद्धतीने मनवळवा? नाही बघा, हे मी तुम्हाला बोललो, महाविकास आघाडी हे आमचं कुटुंब आहे आणि ही आमचे कौटुंबिक विषय आहे। आम्ही सर्वजण बसून हे सर्व प्रश्न, सर्व कार्यकर्ते असतील, सर्व प्रमुख पदाधिकारी असतील, मी सर्वांना भेटून आणि वरिष्ठ लेवलने हे सर्व प्रश्न सोडवले जातील, यात तुम्ही निश्चित राहा। एकूणच जर आपण पाहिलं तर भिवंडी लोकसभा हा महाविकास आघाडीमध्ये प्रतिष्ठेचा मतदारसंघ झालेला असताना आज बाळामामा यांच्या उमेदवारीची घोषणा करून शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आघाडी घेतलेली आणि आता त्यांचं जे आव्हानात्मक अशी निवडणूक आहे, त्या निवडणुकीत त्यांचं आव्हान नक्की हे भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विरोधात असणार आहे। भिवंडीहून संजय भोईर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।